आज आपण बनवूया मुगाच्या पापडची दह्यातली भाजी. ॲक्च्युली गरमी स्टार्ट झाल्यावर हे वन ऑफ द बेस्ट ऑप्शन्स आहे. खूप टेस्टी आणि खूप लवकर होणारी भाजी आहे आणि त्याला जास्त काही इन्ग्रेडियंट्स पण नाही लागत. जे आपल्या घरी असतात अवेलेबल गोष्टी त्याच्यामध्येच आपण बनवू शकतो. सगळ्यात पहिले आपण दही घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे मुगाचा पापड घेतला आहे. तुम्ही उडदाचा पण घेऊ शकता. लाल तिखट घ्यायचं आहे, हळद आणि हे धन पावडर आहे, जिरा पावडर, मीठ. हे सगळं आपण 1.5 चमचा घेतला आहे धन जिरा पावडर आणि बाकी सगळं तुमच्या चवीनुसार घ्यायचं आहे. आणि इथे जिरं आणि हिंग घेतलं आपण नंतर फोडणीसाठी. तर आता आपण पहिले दह्यामध्ये हे सगळं टाकून घेऊया. इथे मी आधी दही घेतली आहे. 4 पापड घेतलेत मी, त्याच्यासाठी अराउंड आपल्याला 1 वाटी दही घ्यायचं आहे. त्याच्यात आता आपण धनपूड 1.5 चमचा, जिरपूड 1.5 चमचा, त्यानंतर हळद 1/2 चमचा टाकायची आणि चटणी पावडर पण 1 चमचा टाकायची आणि चवीनुसार मीठ. मी तर ऑलमोस्ट 1 चमचा घेतला कारण पापडामध्ये पण खार असतो त्याच्यामुळे कमीच टाकायचं. आता हे मिक्स करून घेऊया. त्याला मिक्स करून अराउंड 10 ते 15 मिनटं आपण थोडंसं असं ठेवायचं साईडला. तोपर्यंत आपण नंतर पापड भाजून घेऊया. आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया. टाकतोय तोपर्यंत आपण हे पापड किंवा तुकडे म्हणजे असे क्रश करून घ्यायचं. जास्त पण बारीक नाही करायचं. त्याच्यात आपण जिरा आणि हिंगाची फोडणी घालू. फोडणी तडतडली की आपण त्याच्यात आता हे दह्याचं मिश्रण घालायचं आपलं. कंटिन्यू मिक्स करायचं, नाही तर ते दही फाटतं. आणि स्लो गॅसवरच करायचं. तळ पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं त्याच्यात. नंतर पापड टाकल्यावरती घट्ट होते भाजी, म्हणून बऱ्यापैकी पाणी आधीच टाकून घ्यायचं. अगदी 2च मिनिटात त्याला उकळी येते. त्याच्यानंतर आपण असं त्याच्यात पापड भाजून घ्यायचं. खूप इन्स्टंट अशी भाजी येते. कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया कारण त्याला शिजायचं वगैरे काही गरज नाही. जास्त जर आपण हे केलं तर दही फाटू शकतो. चमचमीत अशी इन्स्टंट पापडाची भाजी रेडी झालेली आहे. सो घरामध्ये जर भाज्या नसतील तर इट इज वन ऑफ द बेस्ट ऑप्शन्स. इझी आहे आणि गरमीत दह्यामुळे चांगलंसुद्धा आहे हेल्थसाठी. सो ट्राय करून बघा आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा तुम्हाला कशी वाटली. भाजी चपाती किंवा राईस दोन्हीसोबत पण खाऊ शकता.